इथं द्यायची पुण्याला आणि त्या सगळ्याच्या सगळ्या पुण्याहून शासनाकडे पाठवायच्या. आता तो कॅम्प कधी लावायचा ते एप्रिल पर्यंत इलेक्शन आहे. इलेक्शन ड्युटीवर सगळेच्या सगळे राज्य शासकीय कर्मचारी आहेत. त्यामुळे 1 मे पासून तारीख ठरवायची. एक ॲडिशन त्याच्यात फक्त करा, जे पत्र जातील त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी लिखित स्वरूपात प्रत्येकाला त्याची पूर्तता ते पुढे सांगतो ना. तो कॅम्प कधी लावायचा आहे 1 मे पासून. 1 मे पासून तर 15 मे पर्यंत कॅम्प इथं लावून पुण्याला त्या लोकांची इथे त्यांना बोलावून अधिकाऱ्यांना हा सगळा मुर्दा इथंच गाडायचा. लक्षात. 1 नंबर 2 त्रुट्या तुम्हाला लेखी स्वरूपात डायरेक्टर प्राथमिक, डायरेक्टर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनी त्या शाळेला लेखी स्वरूपात कळवायच्या. कॅम्पची तारीख कळवायची आणि त्या कॅम्पमध्ये त्या दिवशी तिथला हेडमास्टर किंवा बाबू कोणी इथे ती त्रुटीची पूर्तता करून येईल इथे आणि अधिकारी पण जिल्ह्याची इथे येतील. इथंच त्याला पात्र अपात्र काय आहे त्याचं समाधान करून त्याच्या हाती लेखी निर्णय तिथंच द्यायचा. सगळा ब्रीफिंग पुरा उद्या बोला साहेब. साहेब बोला. साहेब बोला. या संदर्भात या निर्णयाच्या बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांच्या त्रुट्या नाहीच आहे ते तर जातीलच. त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना. त्यांच्या त्रुट्या आहेत का बरोबर आहे. दुसरा निर्णय असा झाला की 5972 नर्सरी संदर्भात शासनाकडे एक पत्र जाईल आज जे आमच्या मार्फत जाईल. बरं उद्या ठीक पण उद्या पण लवकर काढा. हो ठीक आहे. आता ते थकले ना विचार. उद्या पत्र निघेल शासनासाठी लक्षात. आणि एक पत्र मानवतेच्या दृष्टिकोनात एक पत्र निघेल की डेप्युटी डायरेक्टरकडे या 5972 ची सगळी माहिती रेडी ठेवायची. ठीक. अजून तिसरा निर्णय या पत्रात 5972 आकडा टाकू नये. 12-13 पर्यंत असतील तेवढ्या 13-14 सुद्धा ज्या तुकड्या आहेत त्या आणि ज्या त्रुटीमध्ये असतील त्यांची अटी शिथिल केल्या आहेत ते पण. आता चौथा निर्णय असा झाला की प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांचं वय आणि यांची पटसंख्या ही प्रत्यक्ष अनुदान देण्याच्या वर्षीसाठी गृहीत धरण्याच्या दृष्टीने साहेब एक प्रस्ताव देतील. तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे घेऊन जाऊ आणि त्याच्यावरही तात्काळ पत्र काढू. मग ते तिन्हीसाठी लागतं. ठीक आहे. 5वा निर्णय असा झाला की ज्या तुकड्या या मे 13 पर्यंत ज्या दिलेल्या मे आरटी लागण्यापर्यंतच्या त्या सगळ्याचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिकचा कमिशनर साहेबांकडे येईल. कमिशनर साहेब त्या पात्र ठरवतील आणि कार्योत्तर मंजुरी करता शासनाकडे पाठवतील. ठीक आहे. 5वा निर्णय हा झाला. आणि 6वा निर्णय झाला शालार्थचा. हे मी तोंडावर नाही पडणार ना साहेब चव्हाण साहेब. 6वा निर्णय झाला शालार्थचा की शालार्थचं सगळे हे खाली देत आहेत. तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय त्याची मंजुरी आपण आणतोय. परंतु तोपर्यंत ती येत नाही असं गृहीत धरून इथे झपाट्याने म्हणजे आयुक्त साहेबांनी दोन्ही डायरेक्टरांना सूचना दिल्या. प्राथमिककडे फक्त 110 प्रस्ताव आहे. ममाने साहेबांकडे भरपूर प्रस्ताव आहे. तरी ममाने साहेब जागोजागी जाऊन सुनावणी घेऊन ते प्रस्ताव तिथल्या तिथे निकाली काढण्याचा प्रयत्न करतायत. उद्या त्यांचा नागपूरला कॅम्प आहे. ती परवानगी येत नाही असं गृहीत यांच्या स्तरावर यांनी कुठल्याही परिस्थितीत 30 मे पर्यंत ते प्रस्ताव पूर्ण करावे असाही निर्णय सांगा जे यांच्याकडे आहेत आज ते. आणि जर मधातल्या काळात शासनाची परवानगी आली तर हे यांचे प्रस्ताव सगळे खाली पाठवतील आणि खालच्या खाली शालार्थ होईल. ठीक आहे. इतके सगळे निर्णय झाले. ज्युनियर कॉलेज सर. ज्युनियर कॉलेज जेवढे निर्णय झाले तेवढे मी सांगितले. ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेज सगळ्या ह्याच्यातच झाल्या. प्राथमिक
परीक्षा झाली अशी माहिती मला मिळाली लिखित. ऐका ना जरा. हो केळकर साहेब कुठे गेले? बीपीएड धारक समकक्ष असल्यामुळे 3,500 बीपीएड धारक या पवित्र पोर्टल मध्ये आत आहेत अशी लिखित माहिती या कारवाईची माझ्याकडे. आणि किती माहिती बीएड इक्वल टू बिकॉल नाहीये म्हणजे मग बीपीएडची आणि वेगळी बीएड काढायची गरजच नाही ना. समकक्ष होण्यासाठी की सर्व गोष्टींच्या स्केलसाठी सिनियरिटीसाठी हे बरोबर आहे. त्यालाच समकक्ष आहे. त्यामुळे बीएड मग बीपीएड या विषयात आम्ही तिघ जण गेलो होतो. नानल मॅडम आणि कापडणीसकडे बसलो. कापडणीसचा म्हणणं हे समकक्ष आहेत याच्यामध्ये कन्सिडर नाही सर. समकक्ष आहे. प्रमोशन देताय सर तुम्ही आम्हाला त्याच्यावर. मग आम्ही दोन गोष्टी आहेत. एक तर आहे प्रमोशन साठी सर्व्हिस मॅटर्स, एक आहे सर्व्हिस मॅटर्स, प्रमोशन, पे स्केल वगैरे विषय आणि दुसरं आहे क्लासरूम मध्ये शिकवण्यासाठी असणारी अर्हता. हे दोन विषय. तर यावेळेची पवित्र पोर्टलमध्ये आपण भरती करतोय त्याच्यामध्ये कला आणि क्रीडा शिक्षक नाही घेतले आपण. सर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून क्रीडा शिक्षकांची भरतीची जाहिरात आहे सर. जाहिराती आल्यात सर. साहेब आलेच आहे ते. बरोबर आहे सरांचं. सर आमच्याकडे आहे ना पैसे झाले बीपीएडचा ऑप्शनच नाही. आम्हाला परीक्षा दिली नाही आमची. आणि जाहिरात पोर्टलच्या माध्यमातून दिलेली आहे. कसं होणार नाही होणार ना. ऑप्शन चालू आहे सर. ती जाहिरात रद्द करायची. जाहिरात रद्द तुम्ही ताबडतोब ती सगळी ती द्यावी असं आम्हाला वाटतं आहे. किंवा स्वतंत्र परीक्षा बेसिकली काय होईल भेट नाही झालेली. 84 डिसेंबर जरी संस्थेने त्यांची रिक्वायरमेंट पोर्टलवर प्लेस केली असेल तरी सुद्धा ती पदं रिक्त राहतील. पुढच्या भरतीमध्ये TIT झाल्यावर कला आणि क्रीडा शिक्षकांना आता जाहिरात दिली त्याचं काय करा तुम्ही डिसिजन घेणार. रिक्त राहणार. महाराज नाही 8 वर्ष एकतर भरती नाही आणि आता पण आम्ही जर त्यांना आत नाही घेणार तर मग घेणार कधी साहेब? आता नंतर कुठलं निघतंय म्हणताय त्यांचं? त्याला ताबडतोब परिपत्र लिखित काय त्याचं परिपत्रक पाहिजे. एका बाजूला भरती चालू आहे दुसऱ्या बाजूला भरती होणार नाही. आमदार साहेब तेवढं काढा ना की माझं. सर हे पत्र जर ताबडतोब निघालं नाही तर काय होणार सांगतो सर. याच्यामध्ये काही लोकांनी बीएड आणि बीपीएड असे दोन्ही पदव्या घेतलेल्या आहेत. डीएड ही पदवी सुद्धा घेतलेली आहे काही लोकांनी. बीपीएड आणि बीएड पदवी. त्या लोकांनी डीएड वर किंवा बीएड वर टेट परीक्षा दिल्यात आणि इकडे मार्क भरताना बीपीएडचे मार्क भरले. आणि आता ही जी जाहिरात आली या जाहिरातीच्या माध्यमातून ते अर्ज करणार. नंतर जेव्हा ओरिजिनल कागदपत्रांबरोबर क्रॉस चेक करणार आणि जी शैक्षणिक किंवा